सर्वांना नमस्कार। आता बऱ्याच आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांनी इथं एवढं कौतुक केलं। खरं तर मी तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान आहे। आज मी तर तुमच्या समोर उभा राहत असताना मी ढोबळे साहेबांची मुलगी म्हणून नाही किंवा एका कुठल्या मोठ्या पदावर काम करते म्हणून नाही, तर एक तुमच्यातली सामान्य कार्यकर्ता, तुमच्यातलीच नागरिक म्हणून तुमच्या समोर उभा आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद गट लक्ष्मी दहिवडी या साठी मी अर्ज भरून उमेदवारी अर्ज दाखल करून तुमच्या समोर उभा आहे। गेली 15 दिवस पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय, सगळीकडचा आढावा घेतोय, प्रत्येक गावागावात गेलो। आजपर्यंत तालुका आम्ही पेपराच्या हेडलाईन मधनं बघत होतो। इतका मोठ्या प्रमाणात निधी, इतकी मोठी कामं सगळं आम्ही बघत होतो। पण जेव्हा प्रत्यक्षात गेलो त्यावेळेस असं वाटलं होतं की सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे, आता काम करायसारखं तालुक्यात काही शिल्लक नसेल। पण जेव्हा प्रत्येक वाडी, वस्ती, प्रत्येक गाव आम्ही फिरलो त्यावेळेस लक्षात आलं की त्या गावापर्यंत जायला रस्ता सुद्धा नाहीये, पाण्याची किती दुरावस्था आहे। उशाला पाणी असताना सुद्धा केवळ नियोजन नसल्यामुळे आपल्यापर्यंत पाणी येत नाहीये। घरकुलासाठीची 5 ब्रास वाळू कुणाच्या घरनं आणायची नव्हती, शासन देणार होतं, ती सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाहीये। त्याच्यानंतर लाईट जी काही दिली जाते ती रात्रीची दिली जाते बऱ्याचशा भागांमध्ये, आणि दिवसा सुद्धा काही ठिकाणी लाईटीचा आजही 4-4 तास लाईट असते फक्त। काय करायचंय त्या शेतकरी बांधवांनी? आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण लाईट, पाणी आणि रस्ते हेच व्यवस्थित नसेल तर ते मोबाईल घेऊन आपण काय करायचंय? आणि मग तो सगळा जो काही निधी होता, तो काही जे काही बातम्या आपण वाचत होतो ते सगळं कुठे गेलेलं आहे? आज आता आमचे सहकारी आदरणीय तात्यासाहेब मस्केंनी ढोबळे साहेबांचा 40 वर्षातला इतिहास 2 मिनिटात सांगितला। पाण्यासाठी काय केलं, पण त्या पाण्यासाठी बोलणं राहिलं, त्या सगळ्या गोष्टी राहिल्या। एकतर 9 वर्ष इलेक्शन नव्हतं, 9 वर्ष जिल्हा परिषदेसाठी कोणी उभा राहिलं नव्हतं, इलेक्शन नव्हतं, आपल्याला आपले प्रश्न मांडायला आपला माणूस नव्हता। आणि आज 9 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं असताना नागरिकांच्या अडीअडचणी आणि प्रश्नावर बोलण्यापेक्षा आम्ही काय करतोय, तर ढोबळेनं काय केलं, ढोबळेनं काहीच नाही केलं, असं केलं तसं केलं, ही पोरगी पुण्यातच राहते, इकडे राहते। अरे माझ्या राहण्यापाशी काय तुमचं? तुमची कामं होण्याची काम होणं महत्वाचं आहे। तुम्हाला तुमचा नेता जागेवर भेटणं महत्वाचं आहे। तुमच्या अडीअडचणीला हाकेला तिथं मी उभा राहणं महत्वाचं आहे, मी कुठे राहते हे महत्वाचं नाहीये। आणि तुम्ही वैयक्तिक एकमेकाचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही हे विसरूनच गेलाय की तुम्ही सामान्य जनतेच्या कामासाठी आहे, तुम्ही त्यांचे नोकर आहे, तुम्हाला त्यांच्या हाकेसाठी उभा केलेला आहे, त्यांच्या प्रश्नासाठी निवडून दिलेलं आहे। हे प्रत्येक प्रस्थापित नेता आज विसरलेला आहे, त्याचं वाईट वाटतंय। आज प्रत्येक वाड्या वस्त्यावर जात असताना त्यांच्या दारात गाई, म्हशी, गुरं, ढोरं सगळं इतकी हिरवळ पसरलेली आहे, जणू काय स्वर्गच अवतरलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात। पण आतापासून, ह्या महिन्यापासून, फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा वाढला की हळूहळू पाणी कमी होईल, हळूहळू ती सगळी हिरवळ कमी होईल, जनावरांना चारा छावण्यांच्या अडचणी चालू होतील। गेल्या वर्षी चारा छावण्यांची झालेली तरतूद दादा आज सुद्धा प्रत्येक छावण्यामध्ये कुठं सुद्धा ते पोहोचलेलं नाहीये। काय अवस्था होणार आहे जनावरांची? आणि वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी कुठं रखडलेत आणि कुठं अडकलेत माहिती नाहीये, पण कुठलंच काम आज स्थानिक लेवलला पोहोचलेलं नाही, ह्याचं खूप मोठं दुःख आहे। आणि ह्या प्रश्नाबद्दल कुणीच बोलत नाहीये। ही निवडणूक जिल्हा परिषदेची, पंचायत समितीचे, गण आणि गटामध्ये काय चाललंय हे बोलण्यापेक्षा तालुका लेवल आमदारकीच्या बाता कशासाठी होत आहेत ह्याच्याबद्दल कोणी विचार केलाय का? आज गण गटामध्ये काय चाललंय ह्याचा कोणी विचारच करत नाहीये। साहेब आले, त्यांचा विचार होणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच तुम्ही ढोबळे साहेबांची लेख म्हणून माझ्याकडे बघू नका, तुमच्या हक्काची, तुमच्या हाकेला येणारी, आणि तू फक्त तुमच्या अडीअडचणीसाठी मला इथं नेमणूक केली म्हणून मला हाक मारा। आज मी इथं जिल्हा परिषदची निवडणूक आज लढवते, पण ह्याच्या आधी माझं काम इथं आहे। गेल्या उमंग महिला महोत्सव मध्ये तात्यासाहेब आपण एका वेळी 5000 महिलांना मोफत पोस्टाची खाते उघडून दिली, त्याच्यावरती अपघाती विमा दिला। इथं इलेक्शनला उभारणार होतो म्हणून 4 वर्षापूर्वी कामं केलेली नाहीयेत, आम्ही फक्त जनतेच्या अडीअडचणी बघत आम्ही काम करत राहिलो। आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये
पुढं काय करता येईल अजून हे बघत राहिलो. सत्तेसाठी कधीच जोगवा मागितला नाही, सत्तेसाठी कधीच पक्ष बदलत राहिलो नाही, सत्तेसाठी फक्त टीका करत राहिलो नाही. आम्ही फक्त काम करत राहिलो आणि गेली 40 वर्ष माझा परिवार सगळ्यासाठी राबला. पण आज तुम्ही काय केलं? माझा अर्ज भरण्यापासून मला अडचणी निर्माण केल्या. माझ्या उमेदवारी बद्दल सुद्धा माझी मतदार यादीतल्या नावापासून तुम्हाला अडचण होती. मतदार यादीत नाव आल्यानंतर सुद्धा अर्ज भरल्यानंतर अर्ज बाद करायसाठी सुद्धा तुमचे अनेक प्रयत्न झाले, तिथं सुद्धा तुम्हाला यश मिळालं नाही. त्याच्यानंतर आघाडी करत असताना सुद्धा तिथं सुद्धा विष पेरण्याचं काम केलं. तिथं सुद्धा माझ्या बापानं तालुक्याची एकी निर्माण करण्यासाठी अनेकांच्या हातापाया पडल्या. आम्ही तालुक्यात समतोल राखण्याचाच प्रयत्न केला, पण तुम्ही फक्त विष पेरण्याचं काम केलं आणि हे सगळं विस्कटण्याचं काम केलं. त्याच्यामुळं प्रचार सुरू व्हायला सुद्धा मला उशीर झाला आणि प्रचार सुरू झाल्यानंतर सुद्धा आज तुम्ही काय करताय? ही कुठं राहते सगळ्या गोष्टीची मी उत्तर देऊन तुमच्या समोर येत असताना सुद्धा तुम्ही अर्ज भरतानाच्या अडचणी, मी कुठं राहते, मी काय करते ह्याच्यावरती तुम्ही बोलत आहे. किती दिवस आपण एकमेकावर ताशेरे ओढणार आहे? मायबाप जनते, आता तुम्हाला सगळा विचार करायचा आहे. अनेक नेते छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला घडवत असतात आणि किंगमेकरची भूमिका निभावत असतात, पण आज माझ्यासाठी तुम्ही सगळे मतदार बांधव माझे किंगमेकर असणार आहे ह्याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून आज पुढच्या काळात विचार करत असताना तुमच्या प्रश्नासाठी जे कोणी व्यक्ती उभा राहणार असेल, तुमच्या दारापर्यंत यायची ज्याची तयारी असेल, त्याला तुम्ही मतदान करणार आहे याचा देखील मला विश्वास आहे. आज तालुक्यामध्ये फिरत असताना जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत, एक प्रकारचे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय तात्यासाहेब. सगळीकडून फोन चालू झालेत, कारण नसताना वाळूचे बोजे, कशाचे बोजे, कुठलीही नोटीस न देता काढले जात आहेत. त्याला मॅनेज केलं जातंय. कुठल्या लेवलचं राजकारण चाललंय हे? इथं हुकुमशाही चालू केली का? तालुका विकत घेतल्यासारखं का वागताय? आज तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बोलू द्या ना. जे माझ्या समोर प्रतिस्पर्धी आहेत, बाकी उमेदवार जेवढे पण आहेत, उमेदवारांना स्वतः सांगावं काय करणार आहे काय नाही करणार आहे. माझ्यावरती टीका सुद्धा स्वतः उमेदवारांना करावी. तुम्ही माणसं ठेवले टीका करायला? अहो, ह्याच्यामुळं कुणाचं नुकसान नाही झालं, तालुक्याचं, शेतकऱ्याचं, मतदार राजाचं नुकसान झालंय. आज जर आपण एकमेकावर टीकास्त्र सोडण्यातच व्यस्त राहिलो, तालुका मरून जाईल अशानं. आज एवढी वाईट परिस्थिती आहे शेतीची, पाण्याबद्दलची, घरकुलाबद्दलच्या समस्या सुटलेल्या नाहीयेत. लाडकी बहिणीला लावलेल्या ज्या काही अटी नियम आहेत, तुम्ही केवायसीच केली का, हे झालंय का, ते झालंय का, मग कशाच्या सुविधा दिल्या तुम्ही? भरमसाठ योजनाचा पाऊस पाडायचा, पण नंतर काय दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं कोरडं फडफडीत असतंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार झाला पाहिजे. आपल्याला फक्त तालुक्याच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही टीका टिप्पणीवर न जाता, कुठल्याही वायफळ चर्चेमध्ये न घुसता, कुठल्याही गटातटाच्या दबावाखाली न येता, आपल्याला फक्त काम करणारा तुमच्या हक्काचा माणूस, तुमचा नेता निवडायचा आहे. आणि नेता हा कधी होत असतो? जेव्हा तो कार्यकर्ता बनून जनतेत सगळ्याच्या हाकेला उभा राहतो. तो सामान्य कार्यकर्त्याची व्यथा ज्यावेळी समजून घेतो, एक चांगला कार्यकर्ता जेव्हा बनतो, त्यावेळेसच तो नेता होऊ शकतो पुढचा. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे बघत असताना कायम तुमच्या सगळ्यांचे सामान्यातली एक कार्यकर्ता म्हणून बघा आणि येत्या काळात भरघोस मताने घड्याळासमोरच बटन दाबून तुम्ही मतदान कराल. आज एवढा विश्वास या मंदिरात मी व्यक्त करते. त्याचबरोबर पुढच्या भविष्य काळात सत्ता काय आज येईल उद्या नसेल, इलेक्शन आता 15 दिवसाचं आहे, पण कामांच्या बाबतीत मी आधी बचत गटाच्या मार्फत देखील काम केलेलं आहे, शैक्षणिक संस्थांच्या मार्फत काम केलेलं आहे. आज तालुक्यातल्या शिक्षण संस्थांची जेवढ्या काही जिल्हा परिषद अंतर्गत शाळा आहेत, समोर बसलेल्या बांधवांना माझा प्रश्न आहे, एक जिल्हा परिषद शाळा सांगा जी चांगली चालू आहे इथं? कोण सांगू शकतंय का? आहे का शाळा कुठली चांगली? शाळांची दुरावस्था आहे, तिथं शिक्षकांची वाईट अवस्था आहे, ग्रामीण रुग्णालयाची काय अवस्था आहे? गेलाय का कधी तुम्ही कोणी? इथल्या आसपासचं जवळपासचं सरकारी दवाखान्यात कुणी गेलाय का तुम्ही कधी? कुणीच बोलणार नाही, कुणीच काय बघितलेलं नाही. मग पेपरात एवढ्या मोठ्या बातम्या कशा येत आहेत, कशाच्या येत आहेत? तर ही वस्तुस्थिती आज आपल्याला बदलायची असेल तर तुम्हाला
घड्याळाला मतदान करावं लागेल. आणि घड्याळाला मतदान का, तर घड्याळ हे आपल्या स्वर्गीय अजितदादांची निशाणी आहे. जो कामाचा माणूस, पहाटेपासून जनतेसाठी राबणारा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच्या नावाने आम्ही आज मतदान मागतोय. त्याच्याच कामाचं अनुकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आजच्या तरुण पिढीनं राजकारणाकडे बघितलं पाहिजे, त्यांनी आलं पाहिजे आणि अशा व्यक्तीचं अनुकरण करून आज प्रत्येक लोकांमध्ये, जनतेमध्ये, मतदारांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला जर पुढची पिढी चांगली घडवायची असेल, राजकारणाकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलायचा असेल, नेत्यांकडनं हक्कानं काम करून घ्यायचं असेल, तर आता तुम्हाला योग्य व्यक्तीला मतदान करून तुम्हाला हे दाखवून द्यावं लागेल, तुम्ही मॅनेजेबल जनता नाहीये, तुम्ही न्यायप्रिय जनता आहे, न्यायप्रिय मतदार आहे. हेच तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यावं लागेल. आणि ते तुम्ही येत्या 7 तारखेला मतपेटीतून माझ्या पाठीशी उभा राहून नक्कीच दाखवून द्याल एवढा विश्वास व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.